पिंपरी चिंचवड मधल्या नाशिक फाटा इथे तब्बल 160 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला दुमजली उड्डाण पूल पूर्णत्वास आलाय। येत्या काही दिवसात या उड्डाण पुलाचं उद्घाटन करण्याची तयारी पालिकेने चालवली आहे। दुमजली बांधकाम असलेला हा राज्यातला पहिलाच उड्डाण पूल आहे। पुण्याकडून नाशिक आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय या पुलामुळे होणार आहेच, शिवाय शहरांतर्गत वाहतूकही सुरळीत होईल। उड्डाण पुलाला JRD टाटा यांचं नाव देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे। या उड्डाण पुलाच्या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। दुमजली उड्डाण पूल पिंपरी चिंचवडच्या नाशिक फाटा इथं साकारला जातोय। या उड्डाण पुलाचं काम पूर्णत्वास आलेलं आहे। सध्या मी याच उड्डाण पुलावर आहे। आपण पाहू शकताय की उड्डाण पुलाचं जे काम आहे ते जवळपास पूर्ण होत आलेलं आहे। उड्डाण पुलाला रंग देण्यात आलेला आहे, रस्ते चकचकीत करण्यात आलेला आहे, लाईटचं जे काम आहे तेही पूर्ण करण्यात आलेलं आहे। या उड्डाण पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे पुणे जिल्ह्यातील हा सर्वाधिक उंच असा उड्डाण पूल ठरणार आहे। त्याचबरोबर या उड्डाण पुलाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा उड्डाण पूल फक्त एक मजली नाही तर दुमजली बनवण्यात आलेला आहे। या उड्डाण पुलामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक, मुंबईकडे जाणारी वाहतूक सोयीस्कर होणार आहे। त्याचबरोबर शहरांतर्गत जी वाहतूक आहे तीही तेवढीच सुलभ होणार आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या उड्डाण पुलाला JRD टाटा यांचं नाव देण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तशी घोषणा केलेली आहे। रतन टाटा यांच्या परवानगीनंतर रीतसर या उड्डाण पुलाला JRD टाटा यांचं नाव देण्यात येणार आहे आणि लवकरात लवकर या उड्डाण पुलाचं उद्घाटन करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।